हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या शामराव पाटील निवासी शाळेत विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाकडूनही योग्य ती कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे। एक कोल्हापूर जिल्ह्याचे निगडीत तळसंदेचे एक शैक्षणिक संस्थांचा जे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यांच्याबद्दल एकतर क्लिअर करतो की ते व्हिडिओ जे आहे जुना आहे। एप्रिल महिन्याचा तो व्हिडिओ आहे, जे आम्हाला प्रिलिमिनरी जे आमची माहिती आहे, आणि त्यांच्यामध्ये एक बरीचशी अशी चुकीची पण माहिती पसरत आहे की तो काहीतरी रॅगिंगचा मॅटर आहे। तर तो पण एक क्लिअर करतो की ते वर्ष, जे शैक्षणिक वर्ष होता ते संपत आलेला होता एप्रिल महिन्याचा, त्यावेळेसचा तो व्हिडिओ आहे। तर ते कुठेही तो रॅगिंग वगैरेचा तो विषय नाही आहे। दुसरा विषय जे तो व्हिडिओचा पोलीस प्रशासनाने, कोल्हापूर प्रशासनाने, शिक्षण विभागाने योग्य तो दखल घेतलेला आहे। काल डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरने पण इन्क्वायरी केली आणि त्यांची इन्क्वायरीच्या आधारे आम्ही आणखी एक गुन्हा नोंद केलेला आहे। त्यांच्यामध्ये योग्य तो आम्ही तपास करत आहोत, आणि जे मुलाचं भांडण होता जे व्हिडिओचे निगडीत आहे, त्यांचा पण आम्ही योग्य तो चौकशी चालू केलेली आहे। कारण ते लहान मुलाच्या दोघे बाजूला जे आहे तो मायनर मुलं आहे, त्यांच्यामध्ये आम्ही जे बोर्डची ओपिनियन घेऊन आणि पुढची कारवाई करत आहोत।